रिझर्व्ह बँकेकडून यंदा 3 लाख कोटींचा लाभांश, केंद्राला पुन्हा मोठा अर्थलाभ शक्य. गोखले पुलावरून शनिवारपासून बस गाड्या धावणार, अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू. खतं आणि औषधांचं लिंकिंग मोडून काढा, मुख्यमंत्री फडणवीसांचं पतपुरवठा आणि बोगस बियाणांबाबत सक्त आदेश. माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान 8 जूनला, पालखी प्रस्थानाच्या एक दिवस आधी पोहोचणार आळंदीमध्ये. मुंबईतील 96 इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून घरं रिकामी करण्याची सूचना. देशात आणि राज्यात कोरोनाची रुग्णवाढ नाही, कोरोनाचा नवीन विषाणू सौम्य स्वरूपाचा असल्याचं तज्ज्ञांचं मत. आणि संकेतस्थळात तांत्रिक अडचण आल्यानं 11वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर, आज मिळणार सुधारित वेळापत्रक. केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून यंदा आजवरचा सर्वाधिक 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांचा मोठा लाभांश मिळण्याची शक्यता आहे. रोख बाजारात अल्पकालीन रोख्यांच्या परताव्यात आकस्मिक वाढ झालेली आहे, असं विश्लेषकांकडून सांगण्यात आलं. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात सीसीपीएनं उबरला दणका दिलेला आहे. भाड्याव्यतिरिक्त बक्षिसाच्या आगाऊ मागणी प्रकरणी उबरला नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज दरम्यान ट्विन टनल तयार केला जाणार आहे आणि या दृष्टीनं पीएमआरडीएनं प्रकल्पाच्या पूर्व व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचं निश्चित केलंय. पुणे शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा महावितरणाच्या वीज यंत्रणेला बसल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडं पडल्यानं आणि काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यांमुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता 23 मे पासून या पुलावरून बस गाड्या देखील धावणार आहेत. गेले तब्बल 7 वर्ष बंद असलेले बसमार्ग येत्या शनिवारपासून सुरू होणार आहेत. आगामी खरीप हंगामात खतं आणि औषधांचं लिंकिंग होणार नाही, याची काळजी घेण्याचं मोठ्या खत कंपन्यांना केंद्र सरकारनं आदेश दिलेत. त्यानंतरही लिंकिंग करण्याचा प्रयत्न झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा बुधवारी सकाळपासून कुर्मगतीनं धावत होती आणि परिणामी नोकरदारांना कार्यालयामध्ये पोहोचण्यास विलंब झाला. अनेक लोकल 20 ते 30 मिनिटं विलंबानं धावत होत्या. पश्चिम रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कृषी विभागानं आगामी खरीप हंगामात 144.97 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट ठेवलंय. तर गेल्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 204 लाख टन अन्नधान्य, गळीत धान्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्यामुळे पेरणी आणि उत्पादनात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापुरात पूर येतो की नाही याबाबत राज्याच्या जलसंपदा खात्यातच संभ्रम असल्याचं दिसून येतंय. पूर नेमका कशामुळे येतो याचा अभ्यास करून 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात आली असून सिमेंट काँक्रीट ओतण्याचं काम 20 मे पासून बंद करण्यात आलेलं आहे. रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामं सुरू करू नये, तर सुरू असलेली सर्व कामं 31 मे पूर्वी सुरक्षित व्यवस्थेत आणावीत, असे निर्देश पालिका प्रशासनानं दिले. कंत्राटदारांनी ज्या पद्धतीने रस्त्यांच्या कामाचं नियोजन करायला हवं होतं ते केलेलं नाही. जे कंत्राटदार काम करत नाही त्यांच्यावर दामदुप्पट दंड आकारा, असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व प्रस्थान वारीसाठी रविवारी अंकली इथल्या शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास करत मानाचे अश्व पालखी प्रस्थानच्या एक दिवस आधी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत.
पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतलेले आहेत। पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या संवर्गातील 311 पदं भरण्याचे निर्णय घेण्यात आलाय। या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे। मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी म्हाडानं जाहीर केली आहे। या इमारतीमध्ये एकूण 3162 रहिवासी राहतात। या इमारती रहिवाशांना रिकाम्या कराव्या लागणार आहेत। रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि कार्यवाहीला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी इथे 31 मे रोजी होणाऱ्या भव्य उत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलंय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रपती भवनात भेट घेऊन हे निमंत्रण दिलं। आता एक महत्त्वाची बातमी, आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 20 ते 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। या काळात किनारपट्टीवर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे आणि केरळमध्ये येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय। नवी मुंबईच्या वाशीमध्ये भिंत कोसळली आहे। वादळी वाऱ्यामुळे वाशी नाका फ्रीवेची सीमा भिंत कोसळली असल्याचं कळतंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी इथे झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। सोलापूर शहरात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागात पाणी शिरलंय। सोलापुरातील नवी पेठ, 7 रस्ता परिसर, VIP रोड, होडगी रोड, घोंगडे वस्ती आणि मुरारजी पेठ परिसरात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। नागपूर शहरात जोरदार पाऊस झालाय। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय। ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पीक, संत्रा पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील औंढा, नागनाथ, कळमनुरी, हिंगोली शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला। पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। धाराशिव तालुक्यातील बामणी केशगाव परिसरात तुफान पाऊस झाला। बामणी शिवारातील बामणी ओढ्याला पावसामुळे पूर आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवलाय। लोणार तालुक्यातील भुमराळा गावाला वादळाचा तडाखा बसलाय। या वादळामुळे छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या सर्वच वर्ग खोल्यांवरील पत्रे उडून गेले, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे ज्वारी, बाजरीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। चाकूर तालुक्यातील चापोली परिसरात अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली आहेत, तर निलंगा तालुक्यातील कासार, शिरसी, सायाखान, चिंचोली, उस्तुरी आणि कासार, बालकुंदा या भागात देखील अवकाळी पावसानं थैमान घातलं। मान्सूनपूर्व पावसामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली। पावसामुळे मंदिर परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळालं। रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर शिरगाव येथील गांजुर्डा मशीदजवळ आंब्याचं भलं मोठं झाड कोसळल्यानं गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला। सातारा जिल्ह्यातील भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडला। या संततधार पावसामुळे महामार्गावर पाणी साचून रस्ता पूर्णतः जलमय झाला। माण तालुक्यातील पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं। मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं या माण खटाव भागात दमदार हजेरी लावली। चंद्रपूर शहरात पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाय।
इतर देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात आणि महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली दिसून येत नाहीये. दरम्यान परदेशातील आढळत असलेल्या रुग्णांमधील विषाणू हा कोरोना विषाणूंच्या 2 उपप्रकारांपासून नवीन उपप्रकार तयार झालेला आहे. तो सौम्य स्वरूपाचा आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयानं 2 दिवसांचा सराव ठेवला होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यामुळे प्रवेशाचं वेळापत्रक दुरुस्त करावं लागणार असून ते आज प्रसिद्ध केलं जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्यानं नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 2007च्या बॅचचे IAS अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवल किशोर राम यांनी 2014च्या निवडणुकांच्या काळात बीडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती. नांदेडमध्ये भर पावसात भाजपतर्फे सिंदूर रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा गौरव करण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्ववत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्यात. सोलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालंय तर काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं मागील 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय. पिंपरी शहरातील उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्यानं पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली.